सर्वप्रथम तर आमदार महोदय आपले त्याचबरोबर विभागाचे आणि महिलांचे आमच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की हा भव्य असा संवाद मेळावा आपण सगळ्यांनी मिळून या निमित्ताने आयोजित केला। त्याचबरोबर सालावत प्रमाणे साजरा होत असणारा आपला रानभाज्या महोत्सव सुद्धा त्याचं सुद्धा सुरुवात त्याचंही उद्घाटन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आयोजित केलं। मी खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच ज्या ज्या माझ्या माता भगिनी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी त्यांना सगळ्यांना विनंती करेन की एकदा जोरात स्वतःसाठी आपण या ठिकाणी टाळ्या वाजवा। आपण नेहमीच इतरांची प्रशंसा करत असतो, आपण नेहमीच इतरांसाठी जगत असतो। माझ्या माता भगिनी नेहमीच आपल्या कुटुंबाची, आपल्या पतीची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची पहिली काळजी करतात, त्यांच्यासाठी झटत असतात। म्हणून त्यांनी कधी स्वतःचं कौतुक हे स्वतः करून घेतलं पाहिजे, कारण कौतुक हे तुमचं इतर करतील ही वाट न बघता तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं संघर्ष करत आहात, तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सगळ्या अडीअडचणीतनं वाट काढून तुमचं कुटुंब, तुमचं अवतीभोवती सगळं तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, खऱ्या अर्थानं स्वतःचं कौतुक कधीतरी आपण स्वतःही करणं सुद्धा गरजेचं असतं। कारण इतर मंडळी आपले कौतुक करतील ही वाट न बघता आपला आत्मविश्वास हा आपण कुठे ना कुठेतरी सगळ्यांनी मिळून स्वतः वाढवणं सुद्धा गरजेचं असतं। आम्ही खऱ्या अर्थानं आज या महिला संवादच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या जणींसमोर येत असताना आज माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, आशा सेविका सुद्धा आहेत, बचत गटाच्या सुद्धा आलेल्या सर्व महिला प्रतिनिधी आहेत, या सगळ्या जणी आपापल्या पद्धतीनं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असतात। स्वतःचं कुटुंब सांभाळून स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही खऱ्या अर्थाने ही जबाबदारी अतिशय यशस्वी पद्धतीने निभावत असतात। आजही समोर माझ्या इतक्या माता भगिनी बसलेल्या आहेत। मगाशी आमदारांनी विचारलं तुमचा आज उपवास आहे का? आज श्रावणी सोमवार आहे, दुसरा सोमवार आहे। तुम्हाला सगळ्यांना किती जणींना माहिती आहे मला माहित नाही, पण 72 साली श्रावण महिना सुरू झाला होता, तो सोमवार या वाराने सुरू झाला होता। त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी यंदाच्या वर्षी श्रावणी सोमवाराने श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे। त्याचा उल्लेख मी यासाठी केला की आपल्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जे महत्त्वपूर्ण दिवस किंवा महिने असतात त्याच्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पुण्यवान आणि खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याचे एक वेगळंच महत्त्व त्या निमित्ताने मानलं जात असतं। आणि आज या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्या जणींना मला भेटायला मिळतंय, तुमच्या सगळ्या जणींसोबत संवाद साधायला मिळतोय, हे खरंच माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे। पण मगाशी आमदारांनी विचारलं, आमदार महोदय म्हटले की तुम्ही खिचडी खाल्ली का, आज उपवास आहे का काय? पण खऱ्या अर्थानं आज जरी तुमचा उपवास असला तरीही सगळ्या जणींच्या चेहऱ्यावर एक प्रश्न आहे की इथून आम्ही कधी निघणार आहे, कधी आम्ही घरी पोहोचणार आहे। आमचा जरी उपवास असला तरी घरातल्यांचा उपवास नाही आहे, ते काही स्वतःचं जेवण स्वतः बनवून घेणार नाहीये, ती जबाबदारी पण आपल्यालाच पार पाडायची आहे। याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्यातले दिवसातले 3-4 तास जरी स्वतःसाठी काढायचं म्हटलं तरीही तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यात सगळे विचार घरातले असतात। माझा मुलगा किंवा माझी मुलगी शाळेत गेली असेल, ती शाळेतून परत यायची वेळ झाली, ती आल्यानंतर तिला काहीतरी नाश्ता, त्या मुलाला काहीतरी नाश्ता द्यावा लागेल, कारण पहिले हात ते मारतात ते आईलाच मारतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे घरात सासू आणि सुनेचं पटत असलं तर याच्यासारखं मोठं सुख आयुष्यात दुसरं कुठलंच नाही। त्याच्यामुळे त्या जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलीसारखं सासरी सुद्धा वागवत असतील तर ती आपल्या सर्वांच्या आयुष्यामधली एक सुखद आणि नशीबवान आणि मौल्यवान गोष्ट आहे असं मी त्या निमित्ताने म्हणतो। आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची योजना आणली, ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो तर या योजनेमागची भूमिका हीच होती की कुठं ना कुठं तरी एक गृहिणी असेल तर तिला साधारणपणे अशा याने बघितलं जातं तरी ही काय घरीच असते दिवसभर, तिला काय आम्ही बाहेर कामाला जात असतो, ती घरी असते, जेवण बनवायचंय फक्त, अर्थभर बाकी काय करायचंय, मुलं आली की मुलाबाळांना सांभाळायचंय, सासू सासऱ्यांना सांभाळायचंय,
ही काही मोठी जबाबदारी नाही, हे काही जॉब नाही, पण त्याच्या मागचा सुद्धा संघर्ष असतो, त्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी याचा तुम्ही त्याग केलेला असतो. बऱ्याचशा वेळेला तुमच्या आरोग्याकडे खऱ्या अर्थानं तुम्ही घरच्यांच्या काळजीमुळे दुर्लक्ष करता. म्हणजे उदाहरणार्थ घरात जर तुमच्या मुलाला किंवा मुलीला किंवा सासू सासऱ्यांना ताप आला असेल, ते आजारी असतील, त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आजारी असाल, पण तुमच्याकडे घर खर्चाला पैसे कमी असतील, तुम्ही काय म्हणाल, जाऊ दे मला एक वेळ ताप राहिला तरी चालेल, पण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळालं पाहिजे, तिला औषध, तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट ही व्यवस्थित पद्धतीने मिळाली पाहिजे, हा विचार तुम्ही करता. आणि कुठं ना कुठंतरी याच्यामध्ये आपल्या आरोग्याचा न विचार करता आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो. पण बऱ्याचशा वेळेला आपल्या अनेक अशा इच्छा असतात ज्या अपूर्ण राहतात. त्या का अपूर्ण राहतात? आपल्याकडे आर्थिक बळ काही नसतं. अनेकदा तुमचं लेकरू आलं की म्हणतं, आई मला उद्या सहलीला जायचंय किंवा मला उद्या नवीन खेळणं घ्यायचंय, नवीन पुस्तक घ्यायचंय, नवीन बॅग घ्यायचंय. आई काय म्हणते, आपण पप्पा आलं, पप्पाला विचारून आपण ती त्यांना आणायला सांगू. तिच्याकडे तितकी पण काही वेळेला अशी परिस्थिती नसते की तिने म्हणावं, चल आपण दोघं उद्या जाऊ आणि तुझ्या आवडीची दप्तर घेऊन येऊ, तुझ्या आवडीचं खेळणं त्या ठिकाणी घेऊन येऊ. का? तर तिला घर खर्चाला जे काही तिच्या पतीकडून किंवा घरातल्यांकडून मिळतात, त्याच्यातनच बचत करून 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 ती तिचे इतर खर्च भागवत असते. आणि जे वाचवलेलं असतं, जे काही तिने राखून ठेवलेलं असतं, ते कुठं ना कुठंतरी तिच्या कुटुंबावरच खर्च होत असतं. आणि म्हणून स्वतःवर खर्च करण्यासाठी तिच्याकडे काही राहत नसतं. त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बनवत असताना आमच्या ही योजना बनवण्यामागची भूमिका हीच होती की एखादी ठराविक रक्कम जर दर महिन्याला त्या माझ्या बहिणीच्या अकाउंटला जात राहिली तर तिला एक मानसिक समाधान असतं, एक बॅकअप असतो की जर या वेळेला एखादी नवऱ्याने दोन तीन अडीच हजार दिले असतील मला घर खर्चाला, त्यातून जर नाही काय उरले तरी पण माझ्याकडे हे 1500 आहेत, ते राखीव आहेत, याच्यातनं मी काही ना काही दुसरं माझी जी कामं आहेत किंवा खर्च आहेत ते त्या निमित्ताने भागवू शकतो. आम्ही ज्या वेळेला ही योजना तयार केली त्यावेळेला अनेकांनी आम्हाला विचारलं, तुम्ही जॉईंट अकाउंट का नाही त्याच्यामध्ये ठेवत, तुम्ही ही वैयक्तिक अकाउंटचीच अट ही आमदार महोदय का ठेवली आहे, असं बऱ्याचशा आमदारांनी सुद्धा आम्हाला विचारलं. तिथे उपस्थित असणाऱ्या महिला पदाधिकारी पण म्हणायच्या की ताई, महिलांचे जॉईंट अकाउंट असतात त्यांच्या मिस्टरांसोबत, आपण जॉईंट अकाउंट ठेवले पाहिजे. आमची त्याच्या मागची भूमिका ही होती की माझ्या प्रत्येक महिलेचं, प्रत्येक भगिनीचं स्वतंत्र तिच्या हक्काचं अकाउंट असावं. आता उदाहरणार्थ 17 तारखेला आम्ही पहिलं डीबीटी काढणार, समजा जर जॉईंट अकाउंट ठेवलं असतं, सकाळी आम्ही 10 वाजता डीबीटी केलं, संध्याकाळी ती महिला त्या माटकून ते पैसे विड्रॉवल करायला जाईपर्यंत ते राहतील का? जॉईंट अकाउंट असेल तर ते राहतील का? बघा किती गॅरंटी आहे. पण हा जो सन्मान निधी आहे हा त्या माझ्या माता भगिनीसाठी ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो कशा पद्धतीने खर्च करायचा, तो कधी विड्रॉ करायचा, त्याची कधी आणखी पुढे आपण त्या बँकेच्या खात्याच्या माध्यमातून आणखी पुढे तो वापरायचा, हा अधिकार फक्त त्या महिलेचा आहे. तिने तो निधी, सन्मान निधी भिशीसाठी वापरायचा का तो तिच्यासाठी नवीन काही वस्तू घ्यायला वापरायचा, का तिच्या घरखर्चाला वापरायचा, का तिच्या आरोग्यासाठी वापरायचा, हा अधिकार फक्त त्या माझ्या माता भगिनीचा आहे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ही अट ठेवली की त्या माझ्या माता भगिनीचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट हे असलं पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थानं हा सन्मान निधी ज्याच्यासाठी आपण हे सगळे योजना राबवत आहोत त्याच्यापर्यंत तो त्या निमित्ताने पोहोचतो. आज माझी अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आशा सेविका आहेत, सेवा सुविधा केंद्र जे आहे, ग्राम विकासचे ग्रामसेवक आहेत, हे सगळे त्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत. माझ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सगळ्या मोठ्या पद्धतीने मेहनत करतात. आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये विशेष तरतूद केली. माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आमदार मोदींनी सुद्धा उल्लेख केला, कोविडच्या कालावधीमध्ये तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थर्मोमीटर सुद्धा हातात घेऊन माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम केलेलं आहे. कधी थर्मोमीटर त्यांनी स्वतःसाठी हातात घेतला नसेल, कधी स्वतःचं काम त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तेवढी काळजी केली नसेल, पण त्यावेळेला स्वतःची जीवाची पर्वा न करता पण त्यांनी हे काम केले. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही ही योजना तयार करत होतो त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका, माझे मदतनीस
ज्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्या सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही काढा, कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये शासकीय कर्मचारी अशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ नव्हता. ही एकमेव योजना आहे जिथं माझ्या अंगणवाडी सेविका स्वतः सुद्धा लाभाचा फॉर्म भरणार आहे आणि इतरांचा सुद्धा लाभार्थी म्हणून फॉर्म घेणार आहे. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ती जी मेहनत त्या घेत आहे याच्यासाठी प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आम्ही 50 रुपयाचे इन्सेंटिव्ह सुद्धा ठेवलेला आहे. तुम्ही जर मूल्यमापन केलं इतर योजनांमध्ये 5 ते 10 रुपयाचे इन्सेंटिव्ह दिलं जातं, पण ही आपली एकमेव योजना आहे जिथं प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचे इन्सेंटिव्ह तुमच्यासाठी ठेवलेला आहे. याचा अर्थ असा की माझ्या अंगणवाडी सेविकेने जर दर दिवशी 10 पात्र फॉर्म जरी अपलोड केले तरी त्याचा 500 रुपयाचा इन्सेंटिव्ह तिला त्या निमित्ताने मिळणार आहे. जेवढे जास्तीत चांगले फॉर्म पात्र फॉर्म ती अपलोड करेल त्या पद्धतीनं निश्चितपणाने तिला इन्सेंटिव्ह हा मिळणार आहे. या व्यतिरिक्त आमदार महोदयांनी तुमच्या इतर मागण्या तर मांडलेल्या आहेत. पेन्शनचा जो प्रस्ताव आहे हा मी शासनाकडे पाठवत आहोत. ग्रॅच्युइटी ही माझ्या अंगणवाडी सेविकांना मिळणारच आहे त्याचाही आम्ही प्रस्ताव त्या निमित्ताने पाठवत आहोत. आणि जी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे मानधनाबाबत असतील इतर बाबी असतील या सुद्धा सकारात्मक पद्धतीने आपण मांडणार आहोत आणि त्या शासनाकडून आपण पूर्ण करून घेणार आहोत. मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते की परवाच्या दिवशी आमच्या ज्या आपल्या महिला व बालविकास विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी मॅडम त्यांनी आमची मीटिंग घेतलेली होती आणि त्या ऑनलाईन झालेल्या मीटिंग मध्ये आमदार महोदय जर पहिली मागणी मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने किंवा महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जर कुठली केली असेल तर मी त्यांच्याकडे ही मागणी केली की केंद्र सरकारने माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये त्वरित त्या निमित्ताने वाढ करावी आणि अधिकाधिक त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी. आज प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे मदतनीसकडे आम्ही स्मार्टफोन दिलेला आहे. कुठल्याही विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्टफोन दिले नसतील आनंददा. जवळपास 1,14,000 चांगले सॅमसंगचे स्मार्टफोन आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्या निमित्ताने दिले. कारण ते जी मेहनत घेतात त्याच्यात कुठं ना कुठेतरी आमच्या पद्धतीने सुद्धा त्यांचं कामकाज आणखी सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ही पावले या निमित्ताने उचलली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज शहापूर तालुक्यातून 45,361 फॉर्म भरण्यात आले आणि जवळपास 42,000 पेक्षा जास्ती अर्ज हे आपण अप्रूव्ह केलेले आहेत. म्हणजे जवळपास 90% पेक्षा जास्त या ठिकाणी अर्ज आपण अप्रूव्ह केले. जे नामंजूर झालेले आहेत यांनाही पुढे काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटींमध्ये सुधार करून आपण पुन्हा एकदा ती संधी त्या निमित्ताने देणार आहोत. आपल्या बोरबाड तालुक्यामध्ये 38,339 फॉर्म आम्हाला प्राप्त झाले. त्याच्यापैकी साधारणपणे 37,751 फॉर्म आम्ही अप्रूव्ह केलेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर आज या 2 तालुक्यातले जवळपास 80,000 पेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ आपण देणार आहोत. ही एकमेव अशी योजना आहे त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही महिलांच्या संख्येच्या 50% पेक्षा अधिक असणारी ही एकमेव योजना त्या निमित्ताने आहे. आणि आज विभागाचे मंत्री म्हणून ही यशस्वीरित्या राबवत असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा यांनी आम्हाला वेळोवेळी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. आणि 17 तारखेला याचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीही महिन्यांचा हप्ता आपण रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी आम्ही हा तुमच्या अकाउंटला डीबीटी करत आहोत. याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे. पण 17 तारखेला साधारणपणे आमदार महोदय 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना पहिला लाभ वितरित केला जाणार आहे. 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना. तर आतापर्यंतच्या इतिहासात हा सर्वात मोठा खऱ्या अर्थानं लाभाचा कार्यक्रम त्या निमित्ताने ठेवण्यात येतोय. 31 ऑगस्ट पर्यंत पहिल्या फेजची रजिस्ट्रेशनची मुदत आहे. जे फॉर्म किंवा जे पात्र लाभार्थी 17 तारखेला त्यांना लाभ मिळणार नाही
त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी पोहोचवण्यात येईल. 31 ऑगस्ट पर्यंत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना लाभ जुलै महिन्यापासून दिला जाणार आहे आणि 31 ऑगस्ट नंतर सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे कोणी तुम्हाला बोलेल ही योजना फक्त 1 महिन्यासाठी आहे, 2 महिन्यासाठी आहे, 3 महिन्यासाठी आहे, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला चांगलं वाटत नाही का आम्हाला शासन सन्मान निधी देते ते? तुम्हाला कशाला पोटात दुखलं पाहिजे? त्यांनी योजना काढलेली आहे ही कायमस्वरूपी राबवण्यासाठी काढलेली आहे. एका बाजूला तुम्ही म्हणायचं की महिलांना सक्षम करण्यात यावं आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला महायुतीचं सरकार सक्षम करतंय अशा वेळेला तुम्हीच त्या योजनेला नावं ठेवताय. म्हणजे किती दुटप्पी भूमिका ही त्या निमित्ताने असू शकते ते आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळते. त्याच्यामुळे या सगळ्या अफवांवर तुम्ही अजिबातही विश्वास ठेवू नका. महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ही कायम स्वरूपी राबवण्यासाठी आणलेली आहे. ही योजना सर्व जाती, सर्व समाज, सर्व धर्मांसाठी आहे. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना आपण बळी पडू नये आणि ज्यांची स्वतंत्र खाती नसतील ती खाती का असावी याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांचं एखादं बँकचं खातं नसेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर त्या निमित्ताने ते खातं उघडून घ्यावं आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. आज मावी अंतर्गत सुद्धा अनेक महिला बचत गटांना आपण लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना सुद्धा कर्जाचं वाटप आपण करत असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे तुमचे गणवेश शिवले जातात यंदाच्या वर्षीपासून मावीचे बचत गट हे ते गणवेश शिवत आहेत. म्हणजे आज तुमच्या ठाण्याच्या सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किमान 4 लाखपेक्षा अधिक गणवेश जे आहेत ते माझ्या मावीच्या बचत गटातील महिला त्या निमित्ताने शिवत आहेत. आणि आमदार महोदय प्रत्येक युनिफॉर्मला 110 रुपये त्यांना देत असताना त्यांना कापड हे शालेय शिक्षण विभागाकडून दिलं जाते. त्याला कटिंग करून पण शालेय शिक्षण विभागाकडून दिलं जाते. या बचत गटातील महिलांना फक्त त्याचं शिवण काम करायचंय, त्याला बटन लावायचंय, तेजस्विनीचा मावीचा लोगो लावायचाय आणि शालेय शिक्षण विभागाचा लोगो लावायचाय आणि हा युनिफॉर्म तयार करून जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांना त्या निमित्ताने द्यायचा आहे. यंदाच्या वर्षीपासून आपण ती सुरुवात केली. अनेक महिला बचत गटांनी युनिफॉर्म शिवून दिलेले आहेत. काही ठिकाणी काम सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे लवकरच तिथं सुद्धा ते गणवेश उपलब्ध होणार आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही का करत असतो तर जे बचत गट स्थापन केलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार मिळावा, त्यांना काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण ते करत असतो. आज जिल्हा नियोजन अंतर्गत आपण भात केंद्र सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचे पोहे असतील, भाताचे बनवलेले विविध प्रकार असतील, हे सुद्धा रॉ पद्धतीनं बचत गट किंवा महिला ज्या शेतकरी आहेत त्यांच्याकडून ते सगळं घेतलं जातं आणि भात केंद्राच्या माध्यमातून ते मोठमोठ्या हॉटेल्सला पोहोचवलं जातं. आज 2300 पेक्षा जास्त बचत गट हे त्या भात केंद्रामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला त्यांचा बनवलेलं ते जे पदार्थ आहेत आणि त्यांचं जे रॉ मटेरियल आहे या बचत गटांच्या बनवलेल्या मार्फत ते भात केंद्राच्या मार्फत त्या निमित्ताने पोहोचत आहे. आपण पुढच्या कालावधीमध्ये डीमार्ट असतील, मोठमोठे मॉल असतील यांच्या सोबत सुद्धा सामंजस्य करार करून तिथं सुद्धा याची विक्री कशा पद्धतीने करू शकतो हा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे 1.5 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून जिल्हा नियोजनच्या अंतर्गत हे केलेला आहे. मी तर आमदार महोदय आपले आणि त्याचबरोबर आमच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनापासूनचे अभिनंदन करीन की हा कुठल्याही राज्यामध्ये आजपर्यंत न झालेला उपक्रम हा तुम्ही इथे शहापूरच्या तालुक्यामध्ये तिथं त्या निमित्ताने आपण सुरू केला. मी त्यांना सकाळीच म्हटलं की असाच प्रयोग हा आम्ही रायगड आणि रत्नागिरीमध्ये पण करणार आहोत, पण तो पहिला प्रयोग आज इथं त्या ठिकाणी करण्यात आला, सुरू करण्यात आला. याचा निश्चितपणाने आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने आम्हाला आहे. तुम्ही सर्वच जणी सकाळपासून जमलेला आहात, त्याच्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही. आज उपासाचा पण दिवस आहे, त्याच्यामुळे उपास आहे, पण घरातल्या कामातून आपल्याला सुट्टी नाहीये. त्याच्यामुळे अधिक वेळ मी तुमच्या सगळ्या जणींचा घेणार नाही, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आज माझं या निमित्ताने स्वागत सत्कार केला. खऱ्या अर्थानं तुमची धाकटी बहीण म्हणून
तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मी त्यानिमित्ताने तुमच्या आशीर्वादाने मिळाली. माझा प्रयत्न राहील की या कार्यकाळामध्ये अधिक माझ्या अंगणवाड्या असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, महिला व बालविकास इतर सर्व घटक असतील ते कसे सक्षम करता येतील. महायुतीच्या संदर्भामध्ये सुद्धा काही मागण्या आहेत, त्याही आम्ही सकारात्मकपणे शासनाकडे प्रस्तावित करत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिक आम्ही प्रयत्न हा त्यानिमित्ताने करत आहोत. पुढच्या कालावधीमध्येच 14,000 नवीन मदतनीस भरण्याची प्रक्रिया सुद्धा ही विभागाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. याआधी 18,000 नवीन मदतनीस या आम्ही 6 महिन्यापूर्वीच त्यांची भरती केलेली आहे आणि आता पुढे आणखी 14,000 मदतनीसांची भरती या महिन्याभराच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत. त्यामुळे एका बाजूला महिलांना, माझ्या ग्रामीण भागातील माता भगिनींना रोजगार देण्याचं काम सुद्धा विभागाच्या माध्यमातून अधिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या जणींचे मनापासूनचे आभार. श्रावण महिन्याच्या तुम्हाला मनापासूनच्या मी शुभेच्छा देते. येणारे हे वर्ष तुम्हा सगळ्या जणींसाठी सुख समृद्धीचं जावो, तुमच्या सर्वांसाठी आरोग्यमय जावो. पहिली स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही जर स्वस्थ राहाल, तुम्ही जर चांगल्या राहाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगलं ठेवू शकणार आहात. त्यामुळे पहिल्या स्वतःची काळजी घ्या आणि मग आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. असं खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सगळ्या जणींना विनंती करीन. हा तुमचा स्वार्थ नाही, ही खऱ्या अर्थानं स्वतःची आपण जबाबदारी घेणं, मगच आपलं कुटुंब आपण आनंदी ठेवू शकतो. हा विचार मनामध्ये ठेवून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा, अशीच या निमित्ताने विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.